Hello students. Uh, Today we are going to discuss about group discussion. This is the 12th writing skill section. Now see, the last and the best topic of writing skill is group discussion. Now students see, what do you mean by group discussion? ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं? ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये एखादा टॉपिक दिला असेल, एखादा टायटल दिलेलं असेल, एखादा सब्जेक्ट दिला असेल, त्या सब्जेक्टच्या वरती म्हणजे त्या सब्जेक्टला अनुसरून आपल्याला 3 विद्यार्थी, कमीत कमी 3 विद्यार्थी, जास्तीत जास्त 4 किंवा 5, ओके, जास्तीत जास्त 3 ते 5 विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे. आणि सहभागी झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या टॉपिकनुसार डिस्कस करायचं आहे आणि आपापलं मत हे व्यक्त करायचं आहे. म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये काय करायचं, 3 ते 4 विद्यार्थी किंवा 3 ते 5 विद्यार्थी एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर त्या विषयाला अनुसरून आपलं मत व्यक्त करतात. आता कधी कधी आपलं मत व्यक्त करताना कधी मत होकारार्थी असेल, कधी कधी नकारार्थी असेल, कधी कधी त्यांना जबरदस्तीने आपलं म्हणणं पटवून द्यावं असं वाटत असेल, कधी कधी त्यांना फक्त व्यक्त करायचं असेल, कधी कधी कोणाला काही अडचण असेल, काही ऑब्जेक्शन असेल, तर या ठिकाणी प्रत्येकजण आपापली मतं व्यक्त करू शकतो. तर थोडक्यामध्ये मी तुम्हाला असं सांगेल की ग्रुप डिस्कशन यामध्ये 3 विद्यार्थी किंवा 4 विद्यार्थी किंवा 5 विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करत असतात आणि चर्चा करताना त्यांना आपली भूमिका मांडावी लागते. आता बघा सी, ग्रुप डिस्कशन इज ऑलरेडी मेन्शन द ग्रुप डिस्कशन. ग्रुप मीन्स more than 3 students or 4 students. Maximum you may take the 5 students also, because you should not take the more than 5 or more than 6, etc. But before going to discuss, now see that there are so many etiquette manners and there are the rules and regulations. How do we discuss about the particular topic? Because discussion should be very formal. फॉर्मल असायला पाहिजे आणि रिच असलं पाहिजे की जेणेकरून आपलं ग्रुप डिस्कशन हे असं एनरिच होईल आणि त्याला चांगलं वेटेज मिळेल, चांगले मार्क्स वगैरे आपल्याला मिळतील. तर ग्रुप डिस्कशनमध्ये बघा आपण काय करतो, एखाद्या विषयाला सुरुवात करतो म्हणजे बिगिनिंग असेल आणि मध्ये आपल्याला त्यातले मतांतरे मांडायचे असतात म्हणजे मिडल पार्ट असेल आणि एंडिंगला कन्क्ल्युजन असेल. कन्क्ल्युजन म्हणजे समारोप असेल आणि समारोपला आपण नेहमी असं वापरतो, in short, this is my opinion, so we are all agree, no one will take any objection, असं आपण एंडिंग वगैरे करतो. आता बघा मी तुम्हाला 2 ते 3 उदाहरणं देणार आहे की कोणत्याही ग्रुप डिस्कशनला सुरुवातीला आपण कोणकोणते शब्द वापरायचे. तर सुरुवातीला आपल्याला शब्द वापरायचे असतात, फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल द स्टुडंट्स. सी, फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल द स्टुडंट्स. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करते. दुसरं वाक्य आहे, आय वुड लाईक टू ओपन द टॉपिक. आय वुड लाईक टू ओपन द टॉपिक म्हणजे ह्या विषयाला अनुसरून मला चर्चा करायला आवडेल. तिसरा मुद्दा आहे, फ्रेंड्स लेट अस डिस्कस. आपल्याला एखादं डिस्कशन करायचं असेल, आपल्याला मुद्दा मांडायचा असेल तर आपण काय म्हणून लगेच मित्रांना सांगायचं, फ्रेंड्स लेट अस डिस्कस. चला आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची, आपण चर्चा करूया. नेक्स्ट आहे, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन. ऑन मीन्स पर्टिक्युलर सब्जेक्ट. Next topic, what is your opinion on. On means on a particular subject. So what is your opinion on. Opinion means मत. आता यामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन. ऑन मीन्स पर्टिक्युलर सब्जेक्ट. तुमच्या मित्रांचं, तुमच्या सहभागी मित्रांचं याच्यावरती काय म्हणणं आहे. आता दुसरा टॉपिक मी तुम्हाला देईल की इफ यू आर पार्टिसिपेटिंग यू मे बिगिन ॲज फॉलो. आपण जर त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतो आहोत, सहभागी होत आहे, आपण अशाही पद्धतीने सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ, आय वुड लाईक टू से दॅट. आय वुड लाईक टू से दॅट, मला असं म्हणायला आवडेल. आय वुड लाईक टू सजेस्ट दॅट, मला असं सुचवायला आवडेल. आय वुड लाईक टू ॲडवाईज दॅट, मला असा सल्ला द्यायला आवडेल. आय वुड लाईक टू एक्सप्रेस दॅट, मला असं व्यक्त करायला आवडेल. देर आर सो मेनी स्ट्रक्चर्स ऑफ द डिस्कोर्स मार्कर. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लिंकिंग वर्ड्स वापरायचे असतात. नंतर तुम्ही असे करू शकतात, तुमच्या मित्राला म्हणू शकता, व्हॉट डू यू फील अबाउट माय ओपिनियन. व्हॉट डू यू फील अबाउट माय ओपिनियन. माझ्या मतानुसार तुला काही वाटतं आहे का, तुला काही व्यक्त करायचं आहे का. तिसरे घेऊ शकतो आपण, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, माझ्या मते.
दुसरं अजून घेऊ शकतो, आय एम ऑफ द ओपिनियन दॅट. आय एम ऑफ द ओपिनियन दॅट म्हणजे मी ह्या मतावरती ठाम आहे. आणि दुसरंही असं म्हणू शकता तुम्ही की आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन. आपल्या पार्टिसिपंट जे असतात, जे सहभागी विद्यार्थी असतात, त्यांना आपण म्हणू शकतो आय वुड लाईक टू नो युअर स्टँड, आय वुड लाईक टू नो युअर साईड. मला तुमची बाजू मांडायला आवडेल. त्यानंतर आपल्याला डिस्कस करताना आपल्याला मध्ये जर आपल्याला मान्यता असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट मान्य असेल तर ते मान्य असताना तुम्ही सुरुवातीला डिस्कस करताना हे शब्द वापरू शकतात. उदाहरण दिलेलं आहे, आय ॲग्री टू. आय ॲग्री टू किंवा आय ॲग्री विथ यू. मी तुमच्याशी सहभाग आहे. ॲब्सोल्युटली यू आर राईट. निश्चितच तुझं बरोबर आहे. नेक्स्ट, आय टू थिंक दॅट. आय टू थिंक दॅट. मला सुद्धा असंच वाटतं, माझा सुद्धा हाच विचार आहे. नेक्स्ट, येस यू आर क्वाईट राईट. येस यू आर क्वाईट राईट म्हणजे तुझं म्हणणं जे आहे अगदी बरोबर आहे. मी टू. मी टू मीन्स TOO. मी टू म्हणजे मी सुद्धा तुमच्यासोबत ॲग्री आहे. नेक्स्ट, आय फेवर द थॉट दॅट. आय फेवर द थॉट दॅट. तुमचा विचार मला आवडतो आहे आणि मला तो मान्य आहे. आता जर एखादी गोष्ट आपल्याला मान्य नसेल तर डिस्कस करताना आपल्याला काय करायचं आहे, तर ते अमान्य करण्यासाठी काही आपल्याला फ्रेजेस वापरायचे असतात आणि लिंकिंग वर्ड्स वापरायचे असतात. फॉर एक्झाम्पल, नो 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 आय थिंक डिफरंटली. नो 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 डॅश डॅश डॅश. नो 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 आय थिंक डिफरंटली. याचा अर्थ असा होतो, नाही नाही नाही, माझं म्हणणं वेगळं आहे. नेक्स्ट उदाहरण आहे, आय एम अफ्रेड. आय एम अफ्रेड. मला भीती वाटते तुमच्यासोबत व्यक्त करण्याची. नेक्स्ट, आय डोंट ॲग्री विथ यू. आय डोंट ॲग्री विथ यू. नेक्स्ट, ऑन द कॉन्ट्ररी आय फील दॅट. ऑन द कॉन्ट्ररी आय फील दॅट म्हणजे याच्या उलट मला वाटतं, याच्या उलट मला विचार करायचा आहे. नेक्स्ट, आय एम सॉरी टू से दॅट. आय एम सॉरी टू से दॅट. मला माफ करा पण माझं म्हणणं ऐकून घ्या. नेक्स्ट, आय सी इट इज डिफरंटली. मला थोडंसं वेगळं वाटतंय, मला थोडं वेगळं दिसते आहे. आणि एंडिंगला आपण काय करू शकतो, एंडिंगला कोणकोणते फ्रेजेस वापरायचे बघा. एंडिंगला आपण घेऊ थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग किंवा आय थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल ओपिनियन. आय थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल ओपिनियन म्हणजे तुमच्या मौल्यवान मतांशी मी सहमत आहे. नेक्स्ट करू आपण, आय होप दॅट एव्हरीबडी इज सॅटिस्फाईड. आय होप दॅट एव्हरीबडी इज सॅटिस्फाईड. अगेन, टू कन्क्लूड वी कॅन से दॅट. टू कन्क्लूड वी कॅन से दॅट म्हणजे समारोप करताना आपण असं म्हणू शकतो. तर ह्या फ्रेजेस आपल्याला बिगिनिंगला, मिडल आणि एंडिंगला वापरायचे आहे. आता बघा, मी एक उदाहरण घेणार आहे. त्या उदाहरणानुसार आपल्याला ग्रुप डिस्कशन कसं करायचं आहे हे मी सांगणार आहे. आता ग्रुप डिस्कशनचं आपण एक पॉईंट घेऊ. तुमच्या सर्वांच्या ओळखीचं आहे की टेलिव्हिजन इज बून ऑर बॅन. टेलिव्हिजन इज बून ऑर बॅन. BOON. बून म्हणजे वरदान आणि बॅन म्हणजे शाप. टेलिव्हिजन हे शाप आहे की वरदान आहे. दिस इज द टॉपिक फॉर द डिस्कशन. सो हाऊ मेनी स्टुडंट्स वी पार्टिसिपेट? ॲटलिस्ट 3 स्टुडंट्स. म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 विद्यार्थी घ्यायचे. 4ही घेतले ते चालतील, 5ही घेतले चालतील, परंतु 2 घेता येणार नाही. कमीत कमी 3 ते 4 विद्यार्थी आपल्याला घ्यावे लागतील. आता बघा, डिस्कशनचं टॉपिक कोणतं आहे आपल्याला? टेलिव्हिजन इज बून ऑर बॅन. टेलिव्हिजन हे शाप की वरदान आहे. आता बघा, मी सुरुवातीला उदाहरण घेते. मी कॅरेक्टर्स कोणकोणते घेते बघा. ते कॅरेक्टर्स बघा, मी पहिलं कॅरेक्टर्स घेते सानिया. दुसरं घेते जुबेर. तिसरं घेते आलिया. सानिया, जुबेर, आलिया आणि वहिदा. हाऊ मेनी कॅरेक्टर झाले? संजय 1, सानिया 1, जुबेर 2, आलिया 3 आणि वहिदा 4. म्हणजे 4 कॅरेक्टर मला घ्यायचे आहे आणि 4 कॅरेक्टरवरती आपण ग्रुप डिस्कशन करणार आहोत. आणि ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला मुद्दा दिलेला आहे, टेलिव्हिजन इज बून ऑर बॅन. तर बघा, आता सानिया काय म्हणते. सानिया बघा काय म्हणत आहे. फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल ऑफ यू. लेट मी वेलकम ऑल ऑफ यू बिफोर स्टार्टिंग द डिस्कशन. बघा सानिया काय म्हणते आहे. फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम ऑल ऑफ यू. लेट मी वेलकम ऑल ऑफ यू बिफोर स्टार्ट द डिस्कशन.
Television has been alternatively described as a blessing and curse. काय म्हणते सानिया? टेलिव्हिजन इज अल्टरनेटिव्हली डिस्क्राईब ॲज अ ब्लेसिंग अँड अ कर्स. ब्लेसिंग म्हणजे वरदान आणि कर्स म्हणजे शाप. व्हॉट डू यू थिंक जुबेर? म्हणजे सानिया म्हणते जुबेरला तुला काय वाटतं आहे? आता जुबेर बघा काय डिस्कशन होतं. नो नो नो, आय डोंट हॅव एनी डाऊट. आय डोंट हॅव एनी डाऊट. टेलिव्हिजन इज अ ब्लेसिंग. बघा जुबेर काय म्हणतो आहे? टेलिव्हिजन इज अ ब्लेसिंग. टेलिव्हिजन हॅज ब्रॉट अ रिव्हॉल्युशन. टेलिव्हिजन हॅज ब्रॉट अ रिव्हॉल्युशन. रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती आणलेली आहे. कशा कशामध्ये? इन एज्युकेशन. television brought a revolution in education, in information technology, in politics, in society, different kind of things. Television has brought a revolution. Revolution म्हणजे क्रांती. Revolution REVOLUTION. आता सानिया बघा काय म्हणते. Yes Jubair, I am agree with you. Television gives us information. Television gives us information about society, about politics, about our religious, about our cultures and about our education. आता नेक्स्ट कॅरेक्टर घेऊ आपण आलिया. पहिल्यांदा घेतलं सानिया, दुसरं घेतलं आपण जुबेर, बरोबर आहे. आणि परत सानियाने उत्तर दिलं म्हणून सानिया घेतलं. आता नंतर घेऊ आपण आलिया. आलिया बघा काय म्हणताय. फ्रेंड्स, माय ओपिनियन इज टोटली डिफरंट. इट इज आलिया काय आहे? विरोधात आहे. आलिया बघा काय म्हणते. आलियाने एक फ्रेज वापरलेली आहे. फ्रेंड्स, माय ओपिनियन इज टोटली डिफरंट, कॉमा, आय थिंक डिफरंटली. इन माय ओपिनियन वॉचिंग टेलिव्हिजन हॅज बिकम अ कर्स फॉर चिल्ड्रेन. आलिया ही टेलिव्हिजनच्या विरोधात आहे. मग ती काय म्हणते? टेलिव्हिजन वॉचिंग इज अ कर्स फॉर चिल्ड्रेन. CURSE. कर्स म्हणजे शाप. लहान मुलांसाठी टेलिव्हिजन कसं आहे? कर्स आहे. बिकॉज मॅक्झिमम टाइम स्टुडंट्स वेस्टेज ऑन सीइंग द टेलिव्हिजन. ओके. नाव सी नेक्स्ट कॅरेक्टर इज वहिदा. आता वहिदा काय म्हणते बघा. वहिदा सेड येस आलिया यू आर राईट. वहिदा सेड येस आलिया यू आर राईट. चिल्ड्रेन आर अलाउडेड टू वॉच द टेलिव्हिजन. चिल्ड्रेन आर children are allowed to watch television without any adult. आपण मोठे टीव्ही बघत नाही. आपण मोठ्यांसोबत लहान मुलांना टीव्ही बघू द्यायला पाहिजे. पण आपण काय करतो? त्यांना स्वतंत्र टीव्ही बघू देतो आणि ते जास्तीत जास्त टीव्ही बघतात. सो द थिंग्स हॅव गॉन रॉंग. वैदा काय म्हणते? सो द थिंग्स हॅव गॉन रॉंग म्हणजे यामुळे अनेक गोष्टी ह्या बिघडत चाललेल्या आहे. आय एम इन फेवर ऑफ ज्युडिशियस यूज ऑफ टीव्ही. वैदा काय म्हणते? आय एम इन फेवर ऑफ ज्युडिशियस म्हणजे प्रॉपर. आय एम इन फेवर ऑफ प्रॉपर युजेस ऑफ टीव्ही. वैदा सेड मी लहान मुलांनी टीव्ही बघता कामा नये या बाजूने आहे. आता आपण परत कॅरेक्टर रिपीट करू. जुबेर. जुबेर काय म्हणतो? येस आय ॲग्री विथ यू फुल्ली. येस आय ॲग्री विथ यू फुल्ली. मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. देन चिल्ड्रेन कॅन लर्न अ व्हेरायटी ऑफ स्किल बाय वॉचिंग द राईट टेलिव्हिजन प्रोग्राम. जुबेर काय म्हणतो? येस आय एम ॲग्री विथ यू. But by watching different kind of programs, students learn many things. For example, geography, history, our discovery, our geology, different kind of things students learn by watching the television. असं जुबेर म्हणतो. आता बघा सानिया परत काय म्हणते. आता मध्येच सानिया बोलायला लागली. एक लक्षात घ्या, इथे सिक्वेन्स यायलाच पाहिजे. पहिल्यांदा जो व्यक्ती दिला असेल त्याला पहिल्यांदा घ्या, नंतर दुसरा दिला असेल दुसऱ्याला घ्या आणि नंतर तुम्ही मध्ये चेंजेस केले तरी चालतील. सानिया काय म्हणते? व्हाय ओनली चिल्ड्रेन. मुलांनाच बंदी का आहे? तर मोठ्यांना सुद्धा टीव्ही पाहायला पण बंदी करायला पाहिजे. सानिया बघा काय म्हणते. व्हाय ओनली चिल्ड्रेन. इवन ॲडल्ट्स ऑल्सो स्पेंड लॉट ऑफ टाइम बिफोर द टेलिव्हिजन. सो दिस इज नॉट गुड अकॉर्डिंग टू माय ओपिनियन. दॅट इज अ सानियाज ओपिनियन. आता वैदा काय म्हणते? दॅट इज द पॉईंट. पॉईंटचा अर्थ होतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. टीव्ही इज रिअली a ban. TV is really a curse. So we should not waste maximum time in watching television. आता बघा सानिया काय म्हणते. It is little difficult to avoid TV because maximum houses are using television watching and different kind of programs we watch. Some programs educate us and some program
wastage our time. So we have to make a proper decision. We have to make a proper decision what program we should observe and what program we should neglect. Again Alia काय म्हणते बघा. Alia said, this means we can decide on the role of the television in our lives. आलिया म्हणते अशा प्रकारे टेलिव्हिजन आपल्या लाईफमध्ये भूमिका बजावत आहे. बघा आलिया काय, दिस मीन्स वी कॅन डिसाइड द रोल ऑफ टेलिव्हिजन इन अवर लाईफ. आता बघा सानिया काय करते, एंडिंग करते. एंडिंग करताना बघा ती काय म्हणते, इन शॉर्ट everything is blessing and a curse. If we uses maximum television, it will be curse, and if we use television properly, it will be a blessing. So we have a choice. We have to select to spend a time or not. Now see, this is only the example of group discussion. We should take different kind of topics and take the different kind of characters and let them discuss on the particular topic. Here I would like to suggest some topics for group discussion. For example, we may take the different kind of topics. One more example here, I am going to give you the uses of, we should not take the difficult point, but the very easy subject for the discussion. For example, reading a newspaper. आता बघा, रीडिंग अ न्यूजपेपर अँड इट्स बेनिफिट्स. वर्तमानपत्र वाचण्याचे फायदे. आता रीडिंग अ न्यूजपेपर अँड इट्स बेनिफिट्स. तर आता या ठिकाणी विद्यार्थी म्हणू शकतात की वर्तमानपत्र वाचण्याचे काही फायदे पण आहे आणि वर्तमानपत्र वाचण्याचे काही तोटी आहे. फायदा तर जास्त असेल पण तोटा, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आपण न्यूजपेपरमध्ये बऱ्याचशा बातम्या ऐकतो की एखाद्या मुलीला मोबाईल नसल्यामुळे तिने आत्महत्या केलेली आहे. मग अशी बातमी जर आपण बघितली तर आपणही कदाचित त्या घटनेकडे वळू शकतो. तर याचे बेनिफिट्स आहे, तर याचे काही तोटे आहे का? आणि दॅट इज द बेनिफिट्स, that is the advantage and disadvantage of the reading newspaper. Advantage and disadvantage of the newspaper. So we can take participating and take a discussion on newspaper reading benefits and disadvantages. Another example I would like to suggest that importance of yoga. Yoga means that is the exercise. Importance of yoga. Again we can take that the benefits of homemade food and the disadvantage of the ready-made foods. There are different kind of topics you can take and discuss and try to get the practice of the group discussion. Thank you.